इचलकरंजी शहरातील कलानगर परिसरात महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण विभागामार्फत उभारण्यात आलेला 190 सदनिकांचा पोलीस गृहनिर्माण प्रकल्प पूर्णत्वास जाऊनही अद्याप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही। उद्घाटन होऊन बराच कालावधी लोटला असतानाही ही घरे रिकामीच आहेत। दुसरीकडे बदली होऊन आलेले अधिकारी आणि कर्मचारी राहण्याच्या सोयीसाठी धडपड करत असून घरांचा ताबा नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यभरात पोलीस गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी शहरातील कलानगर परिसरात वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासाठी तब्बल 190 सदनिकांचा आधुनिक गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला आहे। या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटनही मोठ्या थाटामाटात करण्यात आले। मात्र उद्घाटनानंतरही या सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा पोलिसांना देण्यात आलेला नाही। त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संभ्रमावस्थेत आहेत। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असून अनेक नवीन अधिकारी आणि कर्मचारी इचलकरंजी शहरात रुजू झाले आहेत। शिवाजीनगर, गावभाग, शहापूर आणि शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पोलीस वसाहतीतील घरांचा ताबा मिळेल या अपेक्षेने अद्याप खासगी घरे भाड्याने घेतलेली नाहीत। मात्र घरांचा ताबा मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे। येत्या काही दिवसांत शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे। त्यामुळे मुलांच्या प्रवेशाचा, राहण्याचा आणि कुटुंबाच्या स्थलांतराचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे लक्ष आता या घरांच्या वाटपाकडे लागून राहिले आहे। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची पाहणी केली होती। घरांचा ताबा लवकरच दिला जाईल असे आश्वासनही देण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही। त्यामुळे या विलंबामागचे नेमके कारण काय? काही तांत्रिक कामे अपूर्ण आहेत का की प्रशासकीय प्रक्रिया रखडली आहे असा सवाल आता पोलिसांमधून उपस्थित केला जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पोलिसांना चांगली निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे हा आहे। दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानजनक निवास मिळणे ही काळाची गरज आहे। त्यामुळे कलानगर येथील पोलीस गृहनिर्माण प्रकल्पातील 190 सदनिकांचा ताबा तातडीने पोलिसांना देण्यात यावा अशी मागणी आता पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून जोर धरू लागली आहे। अनेक वर्षांपासून पूर्ण झालेल्या या प्रकल्पात दिवे लागण्याची आणि पोलीस कुटुंबांचे वास्तव्यासाठी आगमन होण्याची प्रतीक्षा कायम आहे। आता शासन आणि संबंधित विभाग या प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पत्रकार संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी।